विद्यार्थी मित्रांनो, आपण पुस्तकामधील चॅप्टर 3 कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टर विषयी डिस्कशनला सुरुवात केली आहे. पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-लुसॅक्स लॉ हे तिन्ही लॉज साधारणतः आयडियल गॅससाठी प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यांचा परस्पर कसा संबंध असतो हे एक्सप्लेन करण्याच्या दृष्टीने आपण 3 लॉज डिस्कस केलेत. त्यानंतर in case of ideal gas, all the molecules of gas are perfectly rigid spheres. They are always in random motion. These molecules, they collide with each other. Their collisions are perfectly elastic collisions. When these molecules collide with the wall of the container, the molecules exert pressure on the wall, and the formula for pressure is 1/3 rho c square, where rho is the density, and ही density काढायसाठी if n is the number of moles, m is the mass of each molecule upon volume. आपण डिस्कशन मध्ये एक क्युबॉइड L बाय L बाय L म्हणजे L इतकी लांबी असलेला, L इतकी रुंदी असलेला आणि L इतकीच उंची असलेला एक क्युबिक कंटेनर कन्सिडर केला आणि त्यावरून प्रेशरचं एक्सप्रेशन मी या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला डिराइव्ह करून दाखवलं. यामध्ये आपण असं कन्सिडर करतो की मॉलिक्यूल जे आहेत हे रँडम मोशन मध्ये असतात. त्यांच्या ज्या व्हेलॉसिटीज आहेत त्या रँडम व्हेलॉसिटीज आहेत आणि हे सगळे मॉलिक्यूल्स जेव्हा वॉलवर धडकतील त्यावेळेला त्यांच्यामध्ये जो मोमेंटम असतो, दॅट मोमेंटम इज ट्रान्सफर्ड टू द वॉल. आणि चेंज इन मोमेंटमचा फॉर्म्युला आपण आधी काढला. चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय इंटरवल ऑफ टाइम ड्युरिंग इच कोलिजन. तर त्यावरून रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच फोर्सचा फॉर्म्युला आपण काढला आणि फोर्स पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर. तर ह्या स्टेप्स मध्ये पुस्तकामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे. प्रेशरचा फॉर्म्युला आपण बघितला. आता मॉलिक्यूल जर मोशन मध्ये असतील तर निश्चित त्यांना कायनेटिक एनर्जी आहे. पोटेन्शियल एनर्जी आपण या ठिकाणी 0 कन्सिडर करतोय. वी आर टॉकिंग अबाउट कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी जी आहे तर त्यासाठी आधी आपल्याला रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ही टर्म समजून घ्यावी लागेल. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी मॉलिक्युल्सला ज्या व्हेलॉसिटीज आहेत तर आपण असं कन्सिडर करू की C1, C2, C3 अशा वेगवेगळ्या व्हेलॉसिटीजनी वेगवेगळे मॉलिक्युल्स मूव्ह करतात आहेत. पण C1 हा पॉझिटिव्ह प्लस एक्स कडे असेल तर होऊ शकतो की C2 व्हेलॉसिटीने मूव्ह होणारा जो मॉलिक्यूल आहे हा निगेटिव्ह एक्स कडे जात असेल. पण याचा अर्थ त्याची व्हेलॉसिटी निगेटिव्ह नाहीये, त्याची दिशा विरुद्ध असल्यामुळे आपण निगेटिव्ह साइन कन्सिडर करतोय. त्यामुळे मग आपण स्क्वेअर करतो आणि स्क्वेअर केलं
की निगेटिव्ह साईन जे आहे इट गेट्स कन्व्हर्टेड इनटू पॉझिटिव्ह साईन, आणि मग तो जो स्क्वेअर आहे व्हेलॉसिटीचा त्याचा ऍव्हरेज आपण काढतोय, म्हणून त्याला स्क्वेअर व्हेलॉसिटी मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी झाली. परंतु स्क्वेअर तर आपण केला होता म्हणून त्याचा रूट घ्यायचा, म्हणजे मग जी मिळेल ती राहील रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. आणि पुस्तकामध्ये व्ही बार स्क्वेअर अशा सिम्बॉलनी ती दाखवल्या गेलेली आहे. आता काही एक्सप्रेशन्स आपल्याला कायनेटिक एनर्जीच्या संदर्भातले घ्यायचे आहेत. कायनेटिक एनर्जी वेगवेगळ्या प्रकारे काढता येते. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी जी 3/2 PV असेल, किंवा मग कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल, कायनेटिक एनर्जी पर युनिट मास, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कायनेटिक एनर्जी गॅस मॉलिक्यूलसाठी काढता येते. तर तो भाग आपण थोडा बोर्डवर समजून घेऊया. काल आपण प्रेशरचं एक्सप्रेशन घेतलं होतं, ते परत एकदा मी एक्सप्लेन करतोय. समजा या बॉक्समध्ये, या बॉक्सची लांबी L आहे, रुंदी सुद्धा L आहे आणि उंची सुद्धा L आहे. आता या बॉक्समध्ये मॉलिक्यूल जर इकडनं इकडे असा जाऊन या भिंतीवर धडकत असेल तर टोटल त्यांनी डिस्टन्स L इतकं डिस्टन्स कव्हर केल्यानंतर तो या वॉलला धडकतो. बोर्डवर मी तेच एक्सप्लेन करतोय. हा मॉलिक्यूल वॉलवर येऊन धडकला त्यावेळेला त्याचं मोमेंटम प्लस mvx होतं, आणि इलॅस्टिक कोलिजन झाल्यावर तो रिबाउंड झाला, परत निघाला, तेव्हा त्याचं मोमेंटम मायनस mvx इतका आहे. मग चेंज इन मोमेंटम किती, तर फायनल मायनस इनिशियल. फायनल मोमेंटम मायनस mvx वजा आधीचं मोमेंटम प्लस mvx, म्हणून टोटल चेंज इन मोमेंटम मायनस 2mvx. म्हणजे प्रत्येक कोलिजन मध्ये मॉलिक्यूल हा वॉलला 2mvx इतकं मोमेंटम ट्रान्सफर करतोय. आता व्हेलॉसिटी जे काढल्या गेली इथे, तर व्हेलॉसिटीचं सूत्र आपल्याला माहित आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. आपण हा मॉलिक्यूल एकदा जाईल, परत येईल, परत जाऊन धडकेल, म्हणजे एका कोलिजनसाठी त्याला 2L इतकं अंतर कव्हर करावं लागेल. म्हणून मी इथे डिस्टन्स 2L घेतलाय. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, Vx is equal to 2L upon delta t. Therefore, delta t is equal to 2L upon Vx. इंटरचेंज केल्यात फक्त टर्म्स आपण. असं का केलं, कारण आपल्याला डेल P बाय डेल T म्हणजे फोर्स काढायचा होता, आणि फोर्स काढल्याशिवाय प्रेशर काढता येत नाही. फोर्स इज इक्वल टू डेल P बाय डेल T, दॅट इज इक्वल टू डेल P इज ट्वाइस mvx अपॉन डेल T इज 2L अपॉन Vx. सो इट कम्स टू m हा Vx वर जाईल, mvx स्क्वेअर अपॉन L, 2 कॅन्सल होतोय या ठिकाणी. सो टोटल फोर्स अलॉंग एक्स ऍक्सिस हे एक मॉलिक्यूल आपण कन्सिडर केला, असा 1 2 3 4 असे n पर्यंत मॉलिक्यूल असतील. म्हणून टोटल फोर्स अलॉंग एक्स ऍक्सिस विल बी इक्वल टू m अपॉन L कॉमन निघतोय, Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन Vxn स्क्वेअर. आता प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया दॅट इज इक्वल टू m अपॉन L आहेच, एरियाचा सूत्र राहील L स्क्वेअर. सो ओव्हरऑल व्हॉल्यूम विल बी L क्यूब. सो m अपॉन V असं सुद्धा म्हणता येईल आपल्याला, ब्रॅकेटमध्ये Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन Vxn स्क्वेअर. ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढायची असेल तर Vx स्क्वेअर बार आपण घेतलाय, दॅट इज Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर अशा सगळ्या मॉलिक्यूल्सच्या व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरची बेरीज भागेला नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. यावरून आपल्याला प्रेशरचं जे सूत्र मिळेल ते सूत्र होईल मास अपॉन व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय n Vx स्क्वेअर बार. आता हा जसं एक्स ऍक्सिस बद्दल आपण बोललो तसंच काही मॉलिक्यूल्स असे सुद्धा फिरणारे असतील, काही मॉलिक्यूल्स असे सुद्धा फिरणारे असतील. म्हणजे काही मॉलिक्यूल्स अलॉंग एक्स, काही मॉलिक्यूल्स अलॉंग वाय, काही मॉलिक्यूल्स अलॉंग झेड. म्हणून इथे टोटल व्ही स्क्वेअर बार जर घेतला तर दॅट विल बी Vx स्क्वेअर बार प्लस Vy स्क्वेअर बार प्लस Vz स्क्वेअर बार. मग आपल्याला एका वॉलचं कन्सिडर करायचं आहे
ह्या एकाच वॉलचं कन्सिडर करायचं असल्यामुळे आपण असं इमॅजिन करू, या वॉलवर 1/3 मॉलिक्युल्स, म्हणजे समजा या बॉक्समध्ये 300 मॉलिक्युल्स असतील तर 300 पैकी 100 या दिशेने प्रवास करणार आहेत, 100 या दिशेने प्रवास करणार आहेत आणि 100 या दिशेने प्रवास करणार आहेत, म्हणून 1/3 कन्सिडर करावं लागेल. या वॉलसाठी फॉर्म्युला होईल P = 1/3 n/v mv² बार. पुस्तकामध्ये हे व्यवस्थित फॉर्म्युला एक्सप्लेन केला गेलेला आहे. आता याच फॉर्म्युल्यावरून आपल्याला रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी काढता येते. इथे P = 1/3 n/v mv² बार आहे. लक्षात घ्या, हा कॅपिटल व्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे आणि हा स्मॉल व्ही म्हणजे व्हेलॉसिटीज आहे. सो हा व्ही आणि 3 मी या बाजूला नेला, 3pv = n × m v² बार. बट आयडियल गॅस इक्वेशन नुसार PV = RT आणि n × m म्हणजे टोटल मास ऑफ द गॅस. सो देअरफॉर आय कॅन सबस्टिट्यूट v² बार जो आहे, PV च्या ठिकाणी मी RT टाकलं म्हणून इथे 3RT अपॉन n × m म्हणजे कॅपिटल M. सो v² बार = 3RT अपॉन m. v that is रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी = √3RT अपॉन m. अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यावरून आपल्या लक्षात येतं की गॅसच्या मॉलिक्युल्सची जी ऍव्हरेज व्हेलॉसिटी आहे ती टेम्परेचरवर अवलंबून असते. टेम्परेचर जितकं जास्त तितकी जास्त व्हेलॉसिटी गॅस मॉलिक्युल्सला राहील. या ठिकाणी रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला √3RT अपॉन m येतो. बाकीचा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू.